स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा बसस्थानकावर मोबाईल बंद, पोरं बसली बाकावरच अभ्यास करत, टवाळखोरांना अद्दल। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। गेल्या काही दिवसांपासून विटा बसस्थानकात पोलिसांनी टवाळखोरांना अद्दल घडविल्यानं विटा बसस्थानकात एक चांगली शिस्त लागली। अगोदर मुलं मुलीही उगाचच मोबाईलमध्ये आपलं मुंडकं घालून बसायचे। यात आता अनेकांच्या शिस्तीमुळे चांगलाच बदल झालाय। विटा पोलीस स्टेशन, निर्भया पथक, होमगार्ड व सामाजिक भान जपणाऱ्या लोकांमुळे विटा बसस्थानकाचं रुपडं पालटू लागलं। विटा बसस्थानकावर आता मोबाईल बंद झाला असून पोरं आता बाकावरच अभ्यास करत बसल्याचं चित्र दिसू लागलंय। टवाळखोरांनाही पोलिसांनी अद्दल घडवल्यानं त्यांच्या करामतीवरही चाप बसलाय। हुल्लडबाजांना हुसकावून लावण्यात विटा पोलीस यशस्वी झाल्याचं चित्र आहे। विटा पोलीस स्टेशनच्या अंडर एस.टी. स्टँड विटा येथे काही तक्रारी सामान्य नागरिकांच्या आल्या होत्या की गर्दी होते आणि चोरीचे प्रमाण वाढलेले आहे। तरुण मुलं, शाळेतले, कॉलेजची मुलं येऊन हुल्लडबाजी करतायत, मुलींची छेडछाड करतायत। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन विटाने दखल घेऊन माननीय एस.डी.पी.ओ. विटा विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये निर्भया पथक, त्याचे ए.पी.आय. वाघमोडे मॅडम आणि जुंबळे मॅडम, उदय सावंत हवलदार आणि पी.सी. माळी यांच्या पथकाने तिथे वेळोवेळी व्हिजिट देऊन त्याबरोबर आपल्या विटाचे पोलीस मित्र श्री सिराज शिकलकर आणि त्याचबरोबर महिला होमगार्ड यादगिरे, गायकवाड आणि भूमकर या सर्व टीमने खूप मेहनत घेऊन तिथे एक एस.टी. स्टँडवर शिस्त निर्माण केलेली आहे। एस.टीमध्ये येताना जे रांगेमध्ये लोकांना प्रवेश दिला जातो त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे। त्याच्याबरोबर मुलांना जे हुल्लडबाजी होती ती कंट्रोलमध्ये झाली आणि आता मुलं तिथे कुठल्याही प्रकारे असे हुल्लडबाजी करत नाहीत। याचबरोबर पोलीस स्टेशन विटाने सुद्धा ह्या भागामध्ये चेन स्नॅचिंगचा एक प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे त्या भागामध्ये आता शांतता आहे। त्याचबरोबर मी व्यापारी लोकांना आवाहन करतो, अशा पद्धतीचं आपल्या दुकानापुढे काय गर्दी झाली असेल किंवा मुलं हुल्लडबाजी करत असतील तर पोलीस स्टेशनला किंवा 112ला जरूर डायल करा, ज्याच्यामुळे आम्ही तत्पर कारवाई करू आणि जे काही शंका आहेत किंवा काही घटना आहेत त्याला वेळीच आळा घालू। धन्यवाद। तर आमचं काम स्टँडवरती 90% काम असतं। ज्यावेळेस आम्ही स्टँडवरती फिरत असतो त्यावेळेस जास्त करून प्रवाशाशी, विद्यार्थ्यांशी किंबहुना ज्येष्ठ नागरिक याच्याशी संबंध येतो। पहिलं स्टँडवरती मुलांचं जरा थोडासा अनागोंधळ व्हायचा, गोंधळ उडायचा आणि त्यांचं लक्ष जास्तीत जास्त मोबाईल किंवा इकडे तिकडे फिरण्यात होतं। पण ह्या 4-5 महिन्यापासून काय आले, सिराज शिकलगार भाई ह्या बसस्थानकावरती सकाळी मला वाटते 8-8:30 पासून संध्याकाळी 5-5:30 ते 6पर्यंत म्हणजे सर्व बस जाईपर्यंत इथं ते काम करतात। हातात त्यांच्या माईक असतो, ह्या माईकवरून ते मुलांना बऱ्यापैकी गाईडलाईन करतात आणि मुलांना चांगली गाईडलाईन देतात। पहिली मुलं मोबाईल खेळत बसायची बस स्टँडवर बसून, पण आज काही मुलं अभ्यास करताना दिसतात। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। स्टार न्यूज मराठी चॅनेलच्या वर्धापन दिनास आमच्या हार्दिक शुभेच्छा व भाळवणी गावच्या उपसरपंचपदी माननीय संदीप पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक केरळा ज्वेलर्स कुडमन, जिल्हा पतनमतिट्टा, आडूर, केरळ। प्रोप्रायटर तानाजी शेठ धनवडे, भाळवणी। सचिन शेठ सूर्यवंशी, बोरगाव। तुषार शेठ धनवडे, भाळवणी।